तयारी केल्या गेल्या गोलंदाजीचं कौतुक करून ज्या रीतीने प्रज्वल पाटीलला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती खराब क्षेत्ररक्षण जोरावरती एक चौकार जर का बघळला तर अद्यापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. मात्र पाहावं लागेल अद्यापर्यंत मात्र फार चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा सामना त्यामध्ये P1 P2चं षटक हे फार निर्णायक राहील. जर का कमबॅकिंग राहिला तर गोलंदाजीचा बोलबाला आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आज खऱ्या अर्थाने सचिन मुंडेचं देखील कौतुक करावं लागेल ज्या रीतीने आज यंगस्टार प्लेअरला घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये हा संघ देखील आपल्याला भरपूर चर्चेत पाहायला मिळेल. कारण ज्या रीतीनं अद्यापर्यंत पहिलं षटक प्रज्वल पाटील आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी दाखवले 4 चेंडू फेकलेत आणि अद्यापर्यंत फक्त 5 धाबा आहेत. एक गड्याचा मोबदला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अभिषेक ऑन स्ट्राईकवरती यावेळेस पाहावं लागेल. प्रचंड वेगवान चेंडूचे सफर अवे फ्रॉम द बॉडी पण आम्हाला सांगत असताना लाईन खराब आहे. इट इज अ वाईड चेंडू आणि अतिरिक्तच्या स्वरूपात संघाची धावसंख्या हळूहळू गतीने पुढे सरकेल. 6 अंकावरती प्रज्वल पाटीलला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती फार कमी वयामध्ये आज मात्र मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी आणि इथून पाहावं लागेल. पुन्हा एकदा मात्र क्या बात या अप्रतिम चेंडूची सफर आणि इथून मात्र हा डॉट चेंडू म्हणजे ज्या रीतीनं कमबॅक करणं गरजेचं होतं. पॉवर सर्कलचं P1चं षटक संघनायकानं विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला साजेशी अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना प्रज्वल पाटील आपण पाहतो 5 चेंडू अप्रतिम फेकलेत. अंतिम चेंडू अगल्या वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न मात्र इथून पंच आम्हाला सांगत असताना लाईन खराब आहे. इट इज अ वाईड चेंडू अतिरिक्तच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाबा ऍड होतील आणि संघाची धावसंख्या धावपटल्यावरती 7 अंकावरती एक गडी बाद असताना धुंद्रेपाडा संघ आपण पाहतोय थोडासा संघर्ष करण्यास भाग पडला आपण पाहतोय. ज्या ठिकाणी कमबॅकिंग गोलंदाजी अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेस मात्र फुल टॉस फक्त दिशा दिल्या सर्कलचं रिंगण तोडलंय P1चं षटक आणि त्याचा फायदा उचलत असताना चेंडू सीमा बार हा दमदार चौकार. असेल थोडं सहकार्य करायचं आहे आणि निश्चित स्वरूपात क्षेत्ररक्षणाची भूमिका निश्चित स्वरूपात त्वरित क्षेत्ररक्षणाचा जोर आपण पाहतोय. कारण जास्त टीम मीटिंग या ठिकाणी मात्र आपण भरपूर वेळ खर्च करतात ज्या अनुषंगाने हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थाने यंगस्टरने भरलेला हा खानाव संघ आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने पहिलं षटक राहिलं 5 चेंडू सुरेख फेकल्या मात्र अंतिम चेंडू ओव्हर फुल टॉस फेकला आणि त्यावरती चौकार आपण पाहिला आणि तिथून मात्र 11 धाबा धापटल्यावरती लागल्या गेल्यात. पियुष 11 धुंद्रेपाडा संघाला आपण पाहतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट GS फोर्ड यंगस्टार खानाव संघ. ज्या हनुमान धुंद्रेपाड्याला आपण पाहतोय ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गेल्या एका विकेटचं पतन राहिलं आणि तिथून मात्र 11 धाबा बनल्या गेल्यात. आणि यावेळेस दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर द्या गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळेल. प्रणय तात्रेला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर द्या संघाचा दुसरा अस्त्र P2चं षटक इथून पाहावं लागेल कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. ज्या रीतीनं प्रज्वलनं फार चांगलं कमबॅक दाखवलं एक चौकार जरूर आला मात्र त्यामध्ये आपण पाहायला गेलं कमबॅकिंग विकेट टेकिंग गोलंदाजी देखील पाहायला मिळाल्या. मात्र इथून पाहावं लागेल गोलंदाज प्रणय तात्रे या बेस गोलंदाजी ट्रॅकवरती P2चं षटक कशा रीतीने खेळ होईल हे देखील पाहणं गरजेचं राहील. कुणाल ऑन स्ट्राईकवरती यावेळेस मात्र पाहणं तेवढंच गरजेचं असेल. कुणाल चौधरी यावेळेस धुंद्रेपाडा टीमच्या माध्यमातून दुसऱ्या षटकाला सुरुवात अतिशय वेगवान चेंडूचे सफर पंचांकडे अशाभूत नजरेने दाद मागण्याचा प्रयत्न राहिला मात्र लाईन अचूक आणि इथून मात्र हा डॉट चेंडू म्हणजे जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने पहिलं षटक आपण पाहिला फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याच्या पावलावरती पावल ठेवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न प्रणय तात्रेचा आपण पाहतोय. पहिला चेंडू सुरेख फेकलाय आणि इथून मात्र पाहावं लागेल पुढचा चेंडू ऑन द कार्पेटने फटका सुंदर आपण पाहतो ऑन साईडला लॉंगांचं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल उचलून फेकी करेल तोपर्यंत अवधी होता मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव मात्र कंप्लीट होईल आणि सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या ज्या हनुमान धुंद्रेपाडा संघ जाऊन पोहोचलाय 12 या अंकावरती एक गडी बाद असताना अद्यापर्यंत शांत संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सामन्याचा आपण विचार केला गेला 70+ धावसंख्या आपण पाहिली आणि त्यामध्ये विजय संपादित केला आपण पाहतोय. अक्षरशः शिवसेना संघाला परास्त केला आणि विजय खेचून आणला आपण पाहिलं गेलं वाजे टीमनं
आणि इथून पाहावं लागेल हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण जर का पाहिलं गेला निश्चित स्वरूपात हनुमान धुंद्रेपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट कानव संघा. इथून पाहिलं गेला पंचाने मात्र इथून सिग्नल दिलाय इट इज अ नो चेंडू आणि या धाबा मात्र भरपूर काय सांगून जातील. नशिबाची साथ चेंडू सीमा पार. यावेळेस मात्र 4+1 असे टोटल या 5 धाबा यावेळेस पाहावं लागेल. दबाव आपल्याला जरूर पाहायला मिळेल मात्र पाहावं लागेल. अपील मध्ये उत्साह भरपूर होता विश्वास कमी आहे मात्र दोन्ही पंच एकत्रित येऊन सल्ला मसलत करतील. जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल. ज्या अनुषंगाने विकेट किपरनं थोडंसं चातुर्य दाखवलं मैदानाच्या आतमध्ये आणि इथून पाहावं लागेल आणि इथून मात्र हा डॉट चेंडू असेल. चला खानाव संघ क्षेत्ररक्षण त्वरित सत्र सजवायचं आपण पाहतोय. आपण प्रत्येक चेंडू गणित टीम मीटिंग घेण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला देखील विनंती असेल थोडं कॉपरेट करायचं आहे. अद्यापर्यंत आपण पाहिला गेला दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण भरपूर वेळ खर्च केलाय. या ठिकाणी दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. पिपनचं षटक सुरेख राहिला मात्र त्यापेक्षा लाजवाब गोलंदाजी करण्याचा प्रयत्न P2च्या षटकामध्ये प्रणय तात्रेला आपण पाहतोय. 4 चेंडू फेकलेत त्यामध्ये फक्त 3 धावा दिलेत म्हणजे अप्रतिम कमबॅकिंग गोलंदाजी. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल प्रणव 11 मोहो आणि त्यांना फाईट करेल जय बहिरीदेव मोसाऱ्या. दोन्ही टीमसाठी हा पहिला ऑफिशियल कॉल असेल टॉससाठी मात्र दोन्ही टीमचे संगणक आपण रिपोर्टिंग साधायच्या. जाऊया मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी चेंडू मात्र सीमा पार 4 धाब्यांसाठी आपल्याला जरूर पाहायला मिळाला आहे. कावबिना चौकार लगवण्याचा प्रयत्न राहिला गेला आणि या षटकातील अद्यापपर्यंत 5 चेंडू फेकलेत. चौकार जरी आला तरी देखील फार चांगलं कमबॅक राहिले कारण 5 चेंडू गणित फक्त 7 धावा खर्च केला. गोलंदाज प्रणय तात्रेला आपण पाहतोय. अंतिम चेंडू अद्याप मैदानाच्या आतमध्ये फेकणं आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अंतिम चेंडू कशा रीतीने फेकला जाईल हे देखील पाहावं लागेल. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल आपल्याला जरूर पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडू गणित एक्सटेंडच्या मागून मास्टर माइंड खेळाडू आपण पाहतोय सचिन मुंडेच्या माध्यमातून फार चांगली भूमिका पार पाडली जाते मात्र वेळ देखील भरपूर खर्च होते. आपल्याला देखील विनंती असेल थोडं सहकार्य करणं देखील गरजेचं राहील. आपण पाहतोय या षटकातील अंतिम चेंडू यावेळेस मात्र फटका सुंदर आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर फटका आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील तैनात द्या मिळेल फक्त एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या साहाय्याने षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय म्हणजे या ठिकाणी 12 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना जे हनुमान धुंद्रेपाडा संघ जाणून पोहोचलाय 23 अंकावरती. तर निश्चित स्वरूपात यानंतर विनर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी पहिला सामना जिंकला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं वाजे टीमनं आणि यामधून विजयी संघ वाजे संघाच्या अगेन्स्ट लढायला आपण पाहतोय. आयोजक आम्हाला सांगतात ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आपण पाहतोय. जाऊया मॅचच्या दिशेने लक्ष वेधणं देखील तेवढंच गरजेचं राहील. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. डबल्स फेल मैदानाच्या आतमध्ये प्रज्वल पाटील आपण पाहतोय ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं त्यामध्ये 11 धावा देत एक गड्याचा मोबदला आपल्याला जरूर पाहायला मिळाला होता. यावेळेस पाहावं लागेल टाइम अलर्ट राहील. यावेळेस मात्र हे देखील लक्ष घेणं फार गरजेचं राहील. आपण पाहतोय खानाव संघ आपल्याला विनंती असेल आपण भरपूर वेळ मात्र खर्च करतात. इथून मात्र सहकार्याची अपेक्षा राहील अन्यथा आपल्याला देखील पेनल्टीला सामोरं जावं लागेल.
2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. अद्यापर्यंत 23 धावा धावपटल्यावरती लागले गेल्यात आणि इथून मात्र तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होईल. गोलंदाज प्रज्वल पाटील आपल्या दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज होईल आपण पाहतोय. यावेळेस मात्र अतिशय वेगवान चेंडू, बॅटची लिडिंग एज, विकेटचा पतन आणि धक्का क्रमांक दुसरा लागेल. जे हनुमान धुंद्रेपाडा टीमला कुणाल चौधरी बॅक टू द पवेलियन. तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली प्रज्वल पाटीलने मात्र जबरदस्त कमबॅक केला आपण पाहतोय. विकेटचा पतन आणि धक्का दुसरा लागला आपण पाहतोय. जे हनुमान धुंद्रेपाडा टीमला 23 अंकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोहम यावेळेस मात्र दाखल झाला आपण पाहतोय. एखादी भागीदारी रचना फार गरजेचं राहील. जर का एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल त्या अनुषंगानं जर का एखादी चांगली भागीदारी रचल्या तर निश्चित स्वरूपात एक चांगलं टोटल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कारण समोर देखील तेवढंच चांगलं संघ आहे ज्यामध्ये सचिन मुंडे सारखा एक विस्फोटक फलंदाज सेकंड हाफमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पुढचा चेंडू आपण पाहतोय. यावेळेस ऑल ऑन द कार्पेटने फटका सुंदर या एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्या ठिकाणी शतरक्षण तैनात द्या आणि तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या सायना हळूवार गतीने संघाची धावसंख्या आपण पाहिले गेल्या. यावेळेस 24 अंकावरती एका धावेसाठी संघर्ष करण्यास भाग पडला आपण पाहतोय. ज्या हनुमान धुंद्रेपाडा टीमला आपण पाहू शकाल ज्या अनुषंगाने गोलंदाजी अप्रतिम आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल ज्या रीतीने गोलंदाजीचा आपण पाहिला गेला प्रदर्शन दाखवलं जात आहे. कारण सुरुवात थोडीशी का होईना मात्र आपण पाहतोय बॅकफुटला आपल्याला जरूर पाहायला मिळते धुंद्रेपाडा टीमच्या माध्यमातून. कारण तिसरं षटक मार्गस्थ असताना अवघे 24 धावा धावपडला स्थिर आपण पाहतोय. यावेळेस मात्र प्रचंड वेगवान चेंडूची सप्पर फार कमी वयामध्ये आज खऱ्या अर्थाने संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रज्वल पाटील आपण पाहतोय. जणू काही आगीचे गोळे फेकले जातात की काय हा चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अभिषेक चौधरी अद्यापर्यंत वैयक्तिक खेळ आपण जर का पाहिला 5 चेंडू आणि वैयक्तिक 5 धावांवरती खेळ करत असताना निश्चित स्वरूपात स्कोरर मित्र आम्हाला माहिती देत असताना सचिनदादा मुंडे यांच्या तालमीमध्ये घडलेल्या हे सर्व खेळाडू आणि त्यांचा आदर्श घेऊन आज खऱ्या अर्थाने खेळ देखील तेवढा चांगला राहिला आहे. आणि इथून मात्र विकेटचं पतन धक्का क्रमांक 3 लागेल आपण पाहतोय. जे हनुमान धुंद्रेपाडा टीमला 24 अंकावरती. अप्रतिम आपण पाहतो ज्या ठिकाणी विकेटचं पतन झालं गेलंय. प्रज्वल पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. अद्यापर्यंत वैयक्तिक गोलंदाजी आपण जर का पाहिले गेल्या 3 विकेट त्याच्या नावावरती राहिली आहेत आणि कमालीचं कमबॅकिंग गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये संघाचा प्रमुख अस्त्र म्हणून त्याच्याकडे का पाहिलं जातं ते सिद्ध केलं. आज खऱ्या अर्थानं P1चं षटक हाताळलं त्यामध्ये 11 धावा जरूर खर्च केल्या मात्र त्यामध्ये 1 विकेट देखील संपादित केली आणि अद्यापर्यंत या षटकामध्ये 2 सफलता त्याने प्राप्त केल्यात आणि त्यामध्ये 4 चेंडू फेकी झाले आहेत. म्हणजे फार चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत आपण जवळपास पाहिले गेले 24 धावा धावपडल्यावरती नवीन फलंदाज अमोल चौधरी यावेळेस ऑन स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल. एखाद्या फलंदाजाला स्वतःवरती विश्वास ठेवून जबाबदारीने खेळ करणं फार गरजेचं राहील मॅच मध्ये. इथून मात्र बॅटच्या मधोमध ऑन साइडला फटका सुंदर ब्लॅक स्क्रीन समोर चेंडू सीमा पार 4 धावांसाठी हा खूप उशिराने आलेला शानदार चौकार. मोमेंटला का होईना धावांसाठी प्रयत्न केला जातोय. अमोल चौधरीचा आपण विचार केला गेला तब्बल 5व्या क्रमांकावरती आलाय आणि आपल्या डावाची सुरुवात चौकारानं केल्या. म्हणजे कुठे का होईना त्याला देखील माहिती आहे आज आपल्याला संधी मिळाली बॅटिंगची आणि त्या संधीचं जर का सोनं करायचं असेल तर इथून एखादी चांगली इनिंग त्याला मैदानाच्या आतमध्ये साकार करावं लागेल. ज्या अनुषंगानं
गोलंदाज प्रज्वल पाटील राईट आर्म वरद विकेटने यावेळेस मात्र बॅटची लिडिंग घ्यायची फक्त सन्मान दिलाय शक्तीपेक्षा युक्ती हे तंत्र वापरलंय मात्र क्षेत्ररक्षण पाहावं लागेल शेवटच्या मोमेंटला एफर्ट लाजवाब आणि चेंडू मात्र सीमारेषेला घेत अडवला गेला आणि तोपर्यंत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा सहज रीतीने कंप्लीट केल्यात आणि 2 धावेनं आपण पाहिल्या गेल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची धावसंख्या 30 या अंकावरती आपण पाहतोय स्पीडअप करत त्वरित क्षेत्ररक्षण सज्ज आपण पाहतोय अद्यापर्यंत 3 षटकासाठी आपण भरपूर वेळ खर्च केलात इथून मात्र टाइम आपल्याला अलर्ट राहील अन्यथा आपल्याला मात्र पॅनल्टीला सामोरं जावं लागेल चला खानोद संघ आपल्याला देखील विनंती असेल बघा वारंवार आपण प्रत्येक षटकागणिक टीम मीटिंग या ठिकाणी घेतात आणि त्यामध्ये वेळ भरपूर खर्च होत आहे आणि इथून मात्र अद्यापर्यंत आपण क्षेत्ररक्षण देखील सजवलं नाहीये कॉपरेट करायचं आहे आज खऱ्या अर्थाने यंगस्टरना घेऊन उतरल्या मैदानाच्या आतमध्ये मात्र इथून स्पीडअप करणं देखील तेवढंच गरजेचं राहील ज्या अनुषंगाने आपण पाहिलं गेला 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि इथून मात्र 30 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात आपण पाहतोय गोलंदाज आपण पाहिलं गेल्या 4थ्या षटकामध्ये कुणावरती विश्वास दाखवावा यासाठी चौथं षटक गोलंदाजी ट्रॅकमध्ये शुभम तवलेला आपण पाहतोय यावेळेस मात्र प्राचारण करण्यात आलंय यावेळेस पाहावं लागेल समोर फलंदाज सामना करेल सोहम चौधरी जर आपण विचार केला गेला फार काळ नो स्ट्राईक इनवरती राहिला आणि त्या कारणास्तव थोडंसं का होईना मात्र इथून बॅकफुटला फेकण्याचा प्रयत्न राहिला गेलाय जर का या 5 षटकामध्ये 50+ जरी धावसंख्या झाली तरी देखील एक सन्मानजनक धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल मात्र गोलंदाज यावेळेस शुभम ला आपण पाहतोय यावेळेस मात्र बॅटच्या मधोमध चेंडू भरपूर काळ हवेमध्ये मिड विकेट मध्ये टार्गेट केलंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र झेल भूमीला दान झाला तोपर्यंत 2 धावा सहज रीतीने कंप्लीट केल्या गेल्यात झेल घेणे फार गरजेचं होतं कठीण झेल होता मात्र झेल भूमीला दान झाला तोपर्यंत अवधी होता 2 फलंदाज माध्यमातून 2 धावा सहज रीतीने कंप्लीट केल्यात आणि 2 धावेनं संघाची धावसंख्या हळूवार गतीने का होईना पुढे सरकत असताना 32 अंकावरती डबल सिंगल वरती प्राधान्य दिलं जात आहे कारण मोठे फटके येत नाही आणि त्या अनुषंगाने आपण पाहिल्या गेल्या एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करत धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र प्रचंड वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये सफर झाला विकेट किपर थोडासा बीट आणि तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं गेला बाईकच्या स्वरूपात यावेळेस मात्र कंप्लीट होईल अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये लो स्कोरिंग सामना होईल का पुन्हा एकदा आक्रमण केले जाईल ज्या अमोल चौधरीनं एक चौकार लगावलाय त्या अमोल चौधरीला मात्र स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आल्या आणि इथून मात्र जर का प्रहार केल्या तर निश्चित स्वरूपात एक धावांचा चांगला उच्चांक आपल्याला पाहायला मिळेल ज्या ठिकाणी आपण पाहिला गेला पहिल्या सामन्यात ज्या ठिकाणी जिंकला आपण पाहतोय अक्षरशः जे हनुमान वाजे टीमनं अप्रतिम आपण त्यांचा खेळ पाहिला होता इथून मात्र बॅटची इनसाइड एज चेंडू भरपूर काळ हवेमध्ये विकेटच्या मागे थोडेसे फंबलिंग आणि तोपर्यंत 3 तिगाडा आणि काम बिगाडा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळालं 3 क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात होतं कॉलिंग होणं फार गरजेचं होतं आणि त्या ठिकाणी तसं चित्र घडलं नाही आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा मात्र सहज रीतीने कंप्लीट केल्यात आणि 2 धावेनं संघाची धावसंख्या 35 अंकावरती अद्यापर्यंत मात्र धावांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय मात्र कितपत हे देखील पाहणं गरजेचं राहील ज्या अनुषंगाने मोठ्या फटक्यांचा प्रयत्न दाखवला जातोय मात्र मोठ्या फटक्यांना हे येत नाही कारण गोलंदाजी फार चांगली केली जाते आपण पाहतोय यावेळेस मात्र आडव्या बॅटने फटका सुंदर सजवला आपण पाहतोय मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण तैनात चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट फेकी थोडीशी खराब आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावेचा अवधी आणि 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्यात धुंद्रेपाडा टीमला देखील माहिती आहे एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय कारण मोठे फटके येत नाही संघाचे प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झालेत आणि त्यानंतर मात्र मधल्या फळीचे फलंदाज डाव सावरण्याचा प्रयत्न केला जातोय मैदानाच्या आतमध्ये अद्यापर्यंत 37 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात आणि 2 चेंडूचा उर्वरित खेळ मात्र बाकी असलेल्या षटकातील आपण पाहतोय 4थं षटक मार्गस्थ असताना फार चांगलं कमबॅक या ठिकाणी केलं जाते आपण पाहतोय शुभम ला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती 91 फेल फेकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं कारण मोठे फटके अद्यापर्यंत या षटकामध्ये एकही मारू दिला नाही आपण पाहतोय
यावेळेस आलांद काटपेला पटका सुंदर आहे आपण पाहतोय चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न डेंजर झोनला फलंदाज आपण पाहिला अमोल चौधरीला आणि तोपर्यंत या दोन धाबा देखील कारण त्यांना देखील माहिती आहे क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं पंबलिंग आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या ठिकाणी या दोन धाबा सहजरीतीने कंप्लीट केल्या गेल्यात फार चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न कारण मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले जरूर मात्र डबल सिंगल वरती बाहेर देण्याचा प्रयत्न आणि त्या अनुषंगाने 39 धाबा धावपटल्यावरती लागले गेल्यात या षटकातील अंतिम चेंडू अद्याप मैदानाच्या आतमध्ये फेकणे मात्र यावेळेस बाकी असेल आपण पाहतोय गोलंदाज शुभम यावेळेस मात्र सज्ज होईल आपण पाहतोय आणि इथून मात्र वेगवान चेंडूची सफर बॅटची लिडिंग एज आणि इथून मात्र काम बनून जाईल विकेटचं पतन अमोल चौधरी याच्या पारीचा मात्र इथून अंत होईल आणि धक्का क्रमांक 4 लागेल हनुमान धुंद्रेपाडा टीमला 39 अंकावरती पण जर का पाहायला गेलं जवळपास भरपूर वेळ खर्च झाला आपण पाहतोय 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला 39 धाबा धावपटल्यावरती लागले गेल्यात अद्यापर्यंत अंतिम षटक यावेळेस मात्र पाहावं गेलं अंतिम षटक कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल ते देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल आपण पाहतोय अंतिम षटक दर्शन भोईर या गोलंदाजावरती मात्र विश्वास दाखवला आपण पाहतोय नवीन फलंदाज भावेश चौधरी यावेळेस मात्र दाखल झालाय 6व्या क्रमांकावरती मात्र अद्यापही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा राहिलाय सोहम चौधरी याच्याकडून देखील अपेक्षा वाढल्या असतील 3 चेंडूचा सामना केला त्यामध्ये 3 धाब्याचं योगदान राहिलंय मात्र इथून अंतिम षटक या अंतिम षटकामध्ये जर का चांगलं आक्रमण केलं तर निश्चित स्वरूपात एक चांगली धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल आपण पाहतोय दर्शन भोईरला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम डेटवरचं षटक या षटकामध्ये सातत्यानं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून विस्फोटक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मात्र तसं घडेल का गोलंदाज आपले नैसर्गिक खेळ दाखवत एक चांगला कमबॅक करून देईल आपल्या टीमसाठी हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं असेल यावेळेस पाहावं लागेल पहिला चेंडू पंच आमच्याकडे बळालेच जरूर आणि चेंडू मात्र पंच सांगत असताना इट इज अ वाढ चेंडू आणि अतिरिक्त स्वरूपात धावसंख्या पुढे सरकेल 40 या अंकावरती आपण पाहतोय 4 षटकांच्या अखेरीस म्हणजे 10च्या सरासरीने का होईना धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न सातत्याने प्रत्येक गोलंदाजाला सल्ला मसलत देण्याचा प्रयत्न आपण पाहतोय सचिन दादा मुंडे यांच्या माध्यमातून कारण एक असा एकमेव खेळाडू संघामध्ये त्याला भरपूर वर्षाचा टेनिस क्रिकेट मधला असलेला अनुभव तो अनुभवाच्या जोरावरती आज घडवलेले हे आपण पाहतोय निश्चित स्वरूपात आपण पाहिला गेला आपण जर का पाहिला गेला अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडू गणिक आपण पाहिला की गेम प्लॅन मैदानाच्या आतमध्ये रचला जातोय आणि इथून पाहावं लागेल निश्चित स्वरूपात सचिन दादा मुंड्या यांचा आपण जर का पाहिला गेला दिल से सचिन तेंडुलकरचे रोहित शर्माचे फॅन आहेत आपण पाहतोय आणि माइंडचे आपण जर का पाहिला गेला महेंद्र सिंग धोनी सरांचे फॅन म्हणजे फार चांगली भूमिका आज खऱ्या अर्थाने एस्ट्यांच्या मागून सूत्र हलवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि इथून पाहावं लागेल सातत्यानं अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आणि इथून पाहिला गेला पुन्हा एकदा खराब चेंडू अतिरिक्त धावा मात्र कमी खर्च करावा लागेल जर का अतिरिक्त धावा जास्त खर्च केल्या तर निश्चित स्वरूपात त्याचा बेनिफिट फायदा आपण पाहिला गेला धुंद्रेपाडा टीमला होईल आणि त्याच्या जोरावरती एक चांगलं टार्गेट सेट होईल आपण पाहतोय अप्रतिम आपण पाहतो ज्या अनुषंगाने सामना मैदानाच्या आतमध्ये शांत संयमी खेळ मोठे फटके येत नाही डबल सिंगल वरती प्राधान्य आणि त्यामध्ये खराब चेंडू फेकले गेले आणि इथून पाहावं लागेल सोहम चौधरी कितपत शांत बसेल त्याचं उदाहरण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चेंडूला क्लिअर केला आपण पाहतोय विसेप मध्ये 6 धाब्यांसाठी खूप उशिराने आलेला हा शानदार षटकार आणि या 6 धाब्यानं ज्या धाबांचा वेग थांबला होता तो वेग कुठे का होईना पुन्हा एकदा मात्र सुरुवात झाली आपण पाहतोय 48 धाबा धापटल्यावरती लागले गेल्यात सोहम चौधरीचा वैयक्तिक आपण खेळ पाहिला 4 चेंडूचा समाचार घेतला त्यामध्ये 3 चेंडू मात्र शांत संयमी खेळ दाखवले होते आणि त्याला देखील माहिती आहे अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे या षटकामध्ये आक्रमण हे करणं देखील फार गरजेचं असतं आणि ते करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय यावेळेस पुन्हा एकदा मात्र वन्स अगेन्स्ट बॅक टू बॅक हा दुसरा विकेट शानदार षटकार
शेवटच्या मुमेंटला का होईना धावांसाठी प्रयत्न आणि यावेळेस मात्र आपण पाहिलं गेलं जय हनुमान धुंद्रेपाडा टीमचं सांघिक अर्धशतक 54 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र कुठे का होईना सोहम चौधरीचं कौतुक करेन ज्या रीतीनं आपण पाहिलं गेलं जवळपास चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि शांत संयमी खेळ करीत राहिला शेवटच्या मुमेंटला का होईना मात्र बिगीट लगावण्याचा प्रयत्न सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत म्हणजे कुठे का होईना गोलंदाज दर्शन भुईरवरती मात्र आक्रमण आणि इथून अंतिम षटकामध्ये कमबॅक करेल का यावेळेस पाहावं लागेल पुन्हा एकदा मात्र शरीरापासून लांबची सफर आणि पुन्हा एकदा मात्र विटीचं वाढ चेंडू एक्स्ट्रा स्वरूपात या जास्त धावा खर्च केल्या जातात आणि यावेळेस पाहावं लागेल काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल आपण पाहतोय वारंवार गोलंदाजाला कानमंत्र देण्याचा प्रयत्न ज्या अनुषंगाने आपण पाहिल्या गेला आज यंगस्टरनं भरलेला आज संघ आपण पाहतोय गोलंदाजावरती देखील दबाव असेल कारण खऱ्या अर्थानं सचिन मुंडे सातत्याने प्रत्येक चेंडू गणित गोलंदाजाला कानमंत्र देतोय त्यांच्यावरती देखील हा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये त्यांना देखील माहिती आहे कशा रीतीने गोलंदाजी करायच्या 2 षटकार आले त्यामध्ये 3 चेंडू वाईड देखील फेकलेत म्हणजे थोडासा दबाव गोलंदाजावरती देखील आपल्याला पाहायला मिळेल या षटकामध्ये 4 वाईड देखील आपण पाहिले आहेत पुन्हा एकदा मात्र अप्रतिम आपण पाहिलं गेला ज्या रीतीनं आपण पाहतोय हा डॉट चेंडू फेकलाय म्हणजे फार चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न शेवटच्या मुमेंटला आपण पाहतोय उर्वरित अंतिम 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल आणि 3 चेंडू गणित कशा रीतीने खेळ घडेल हे देखील पाहावं लागेल समोर आपण पाहिलं गेला अटॅकिंग मोडमध्ये फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न आणि त्याचा परिणाम आपण पाहिलं गेला एक सिंगल कम्प्लीट आणि इथून पाहावं गेलं दुसरीचा प्रयत्न पैकी तेवढे सुंदर मात्र कलेक्टिंग पाहावं लागेल आपण पाहिला गेला थोडासा आपण पाहिलं डेंजर झोनला फलंदाज आपण पाहिला नाही तोपर्यंत 2 धावा सहज रीतीने कम्प्लीट होतील आणि 2 धाबेने संघाची धावसंख्या आपण पाहिलं गेल्या यावेळी 57 या आकड्यावरती निश्चित स्वरूपात यावेळेस मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय आम्ही पण पाहतो टीव्ही अंपायर मध्ये यावेळेस मात्र चेक केले जाईल आपण पाहिलं गेल्या ज्या ठिकाणी भरपूर क्लोज डिसिजन आपण पाहिला जर का पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सेफ असेल तर 2 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतील जर का विकेट असेल तर सोहम चौधरीची एक महत्त्वपूर्ण विकेट आपल्याला पाहायला मिळेल मात्र काय घडेल काय बिघडेल आपण पाहतोय फलंदाज मात्र सेफ असेल आणि इथून मात्र नॉट आउटचा इशारा आला तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आणि इथून पाहावं लागेल या चेंडूवरती 2 धाबा म्हणजे टोटल 57 धाबा धावपल करते लागले गेलेत आपण पाहतोय आणि यावेळेस पहिल्या पूर्वार्धातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल या 2 चेंडू गणित एखादा बिघेट 60+ धावसंख्या घेऊन जाईल आणि 60+ धावसंख्या बनली तर निश्चित स्वरूपात उत्तरार्धामध्ये खानाव टीमला ते आव्हान थोडंसं कठीण होऊन जाईल जर का 60च्या आतमध्ये रोखलं तर निश्चित स्वरूपात सचिन दादा मुंडे याच्यासाठी ते आव्हान देखील तेवढं सोपं असेल मात्र पाहावं लागेल हे 2 चेंडू दर्शन भुईर कशा रीतीने फेकेल हे देखील पाहणं फार गरजेचं असेल कारण संघाला इथून मात्र प्रेमाची विनंती असेल आपण भरपूर वेळ खर्च करतात इथून मात्र थोडं कॉपरेट करायचं आपण पाहतोय कारण या इनिंगसाठी आपण जवळपास पाहायला गेला भरपूर वेळ मात्र खर्च झाला आपण पाहतोय चला खानाव संघ थोडं कॉपरेट करायचं आहे बघा यावेळेस मात्र उर्वरित 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल आपण पाहतोय सोहम चौधरी ज्यांना कुठे का होईना अप्रतिम झुंज दिल्या आपण पाहिल्या गेल्या खानाव संघाच्या अगेन्स्ट 2 चेंडूचा खेळ यावेळेस मात्र बाकी असेल आणि यावेळेस मात्र फटका सुंदर या ऑन साइडला फटका सुंदर आणि इथून मात्र एलिमिनेशन चुकलं गेला चेंडूला उंची भरपूर प्राप्त झाली लांबी कमी आणि तिथून मात्र अप्रतिम झेल टिपला गेला आणि सोहम चौधरीच्या खेळीचा अंत होईल आणि इथून मात्र धक्का क्रमांक आपण पाहतोय 5वा लागत असताना जय हनुमान धुंद्रेपाडा टीमला 57 अंकावरती
चैतन्य चौधरी अंतिम चेंडू पहिल्या पूर्वार्धातील आणि अंतिम चेंडूवरती जबरदस्त फटका सजवलाय आणि चेंडू सीमा पार 6 धाब्यांसाठी शेवट मात्र गोड केलाय आणि या 6 धाब्यानं 60+ धावसंख्या यावेळेस मात्र धावपटल्यावरती 63 धावपटल्यावरती लागल्या गेल्यात. सेकंड हाफ मध्ये 30 चेंडू आणि लक्ष असेल आपण पाहतोय 64 धावसंख्येचा. थँक्यू. इथून विनर विनर सामना खेळवला जाईल. तरी तो आपण पाहतो मान्यवर ज्यांच्या माध्यमातून मला या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने 1000 रुपयाचं डोनेशन आलं तुमच्या चौदा चौधरी यांच्या माध्यमातून मला या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं डोनेशन आलं. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. चला धोंद्रेपाडा संघ पण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं मैदानाच्या आतमध्ये उतरायचा. पोहोचलाय. मोह वर्सेस मोसार हा सामना असणार आहे. चला स्पीडअप करा. सलामीची जोडी येऊ दे. खानाव टीम लास्ट कॉल आहे बघा. चला स्पीडअप करा प्लीज. फलंदाज आपण मैदानामध्ये पाठवायचे आहेत अशी विनंती आहे. मॅचकडे आपण जात आहोत. पहिला आपचा खेळ झालेला आहे. पहिल्या मध्ये टोटल 63 धावा आणि 64 धावांचं आव्हान आपण पाहतोय आता मैदानामध्ये ठेवण्यात आलंय. या धावांचा पाठलाग करायचा. सलामीची जोडी खानावकडून मैदानाच्या आतमध्ये उतरण्यास सज्ज होती. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो फील्ड सेटअप तुंद्रे पाडाकडून लावण्यात येत आहे. कसा खेळ होईल याकडे सर्वांचं जरूर लक्ष असणार आहे. चला फील्ड सेटअप लावून घ्या. ओपनिंग पेअर मैदानामध्ये येते. जास्त वेळ विलंब लावू नका. यानंतर विजेता वर्सेस विजेता ही लढाई होईल आणि त्यानंतर मग आपण दुसऱ्या ग्रुपच्या फ्रेश लॉटला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे दुसऱ्या ग्रुपमधून जो पहिला सामना आहे मोहो वर्सेस मोसारे हे दोन संघ आहेत. त्या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण देखील आला असाल तर रिपोर्टिंग करा. मोहो टीमचे खेळाडू ते पोहोचलेत अशी संकेत त्याने दिलेत.
अंपायर सिग्नल, गेम इज ऑन. भरपूर वेळ झाला बघा, मधोमध्ये गॅप हिट केलंय रोशन करमेलकरच्या गोलंदाजीनं. पहिल्या मध्ये सुरुवात चांगली झाली होती टीम खानावची गोलंदाजीच्या माध्यमातून. फिनिशिंग टच आपण पाहिला तिकडे आपल्याला फलंदाजांकडून पाहायला मिळाला आणि सन्मानजनक धावसंख्या उभारली गेली आहे. इथून आपण पाहतो आता त्या धावांचा पाठलाग करायचा आहे. 29 मध्ये 64 धावा आता बनवायच्या आहेत. हवेत खेळलेत बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर कोणी पोहोचेल का हा प्रश्न. मिडविकेटचा खेळाडू आपण पाहतो अभिषेक तिकडे बॉल पर्यंत पोहोचला, त्याच्या डोक्यावरून बॉल उडाला. बॅकअपसाठी आपण पाहिलं की लेग स्लिप मधून अमोल चौधरी पोहोचले आणि चांगलं बॅकअप दिलं, चांगलं स्टॉप केलं बॉलला. त्यानंतर जर विचार केला पॉपिंग स्क्रीजचा, तिथे देखील 2 धावा पूर्ण करत असताना आपण फलंदाजांना बघितलं. 2 अकाउंट ओपन टीमचं 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आता टीम खानावच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जीजे स्पोर्ट खानाव या संघाला आपण पाहतोय, त्यांच्या विरोधामध्ये आपण दुंदरीपाडा या टीमला पाहतो. सुपर बॉल, अप्रतिम गोलंदाजी, बीट केलं बॅट्समनला पूर्णपणे. त्या टप्पा पडल्यानंतर बॉलला चांगलं एलिगेशन आणि बॉल विकेटच्या हातामध्ये. डॉट बॉलला आपण पाहतोय पुन्हा एकदा या पॉवर प्लेला इथून मॉनिटाईज करतायत गोलंदाज रोशन करमेलकर. 3 चेंडू फेकलेत, चांगले धावा आल्या 2. ओ द विकेट, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बॉलला चांगलं वलन आणि त्याच नुसार आपण पाहतो या बॉलवरती बॅट्समन संजय पूर्णपणे बॅकफुटवरती पहा, हलकंसं तिरपं वलन. स्टँडच्या मागे आपण विकेट किपिंगची भूमिका पाहतो तेवढी छान. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय धावांना रोख लावलाय खानाव संघाचे विस्फोटक फलंदाज संजय पाटील सारख्या खेळाडूला आपण पाहतोय इथे स्तब्ध उभं ठेवलंय. प्रणव तात्रे नॉन स्ट्राईक एंडला उभा. पहिल्या बॉलवरती आपण धावा येताना बघितल्या होत्या 2. त्यानंतर आपण पाहिलं धावा थोड्याशा थांबलेल्या. फटका चांगला खेळला गॅप मधून, लॉंग ऑन टार्गेट, 1 बाउन्स 2 बाउन्स ओ दी टॉप. क्लिअर, इनफिल्ड क्लिअर करतोय आणि डाऊन टी ग्राउंड आपण पाहतो बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे ऑन साईडला आलेला. क्या बात आहे, काय खेळ पहा मैदानाच्या आतमध्ये, सुंदर खेळ सुरू आहे. ओर द विकेट, हाही बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा फ्लिक करायचा प्रयत्न. फटका छान खेळला, सिंगलवरती समंजसपणा दाखवावा लागेल. फिल्डिंग तिकडे चांगली आपण पाहतोय अभिषेकची. बाकायझर चांगलं स्टॉप केलं बॉल. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्ले मध्ये आल्यात फक्त 7 धावा. त्यामुळे पॉवर प्ले जे होतं ते पॉवर प्ले राहिलं टीम दुंदरेपाडाच्या बाजूने. 1 षटकामध्ये आपण पाहतो 0 गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना जीजे स्पोर्ट खानाव संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय. ज्या भावनांची आपण आतुरतेनं वाट पाहिली ते आमचे अतिथीगण आपण पाहतोय वल्लभवरून आता या स्पर्धेला व्हिजिट करण्यासाठी आपल्यासोबत जॉईन झालेत. अगदी आपण पाहतोय ज्यांच्या आतुरतेने आपण वाट पाहत होतो ते आमचे आदरणीय नरेश शेठ भगत यांचं इथे शुभ आगमन झालं. अगदी आपण पाहतोय फणसवाडी गावचे डॅशिंग डॅड व्यक्तिमत्व, अगदी औद्योगिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले नाव, त्याच्या समेत राजू दोरेला आपण पाहतोय, मनीष दोरेला पण पाहतो. अगदी त्यांच्या
उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिले गेले त्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. क्या बात आहे. छत्रपती ट्रॉफीचे आयोजक आमचे आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय दोरे बंधुराज यांचे आपल्याला ते उपस्थिती पाहायला मिळते. वल्लभ फणसवाडीची ती स्पर्धा त्यामधील क्षणचित्र जरूर आम्हाला आठवत आहेत. अगदी दर्जेदार अशा स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून झालं होतं आणि नामांकित नावं आज व्यासपीठावरती आपल्याला त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. छत्रपती ट्रॉफी असं नामकरण त्यांनी स्पर्धेला दिलं होतं आणि तिथेच आपण पाहिलं जनतेच्या मनावरती अधिराज्य आणि अगदी एक असं अग्रगण्य असं स्थान त्यांनी निर्माण केलं आणि त्या स्पर्धेचे आपण पाहतो आयोजक आपल्या भेटीला आलेले आहेत. त्यांचं सर्वांचं स्वागत आहे. रिक्वायर 100 थोडासा वाढत चाललाय. प्रेशर थोडासा आपण पाहतो क्रिएट केला जातो. टीम खानावरती 14.8च्या सरासरीला धावा हव्यात जिंकण्यासाठी. विकेट मधोमध्ये आपण पाहिली आली आहे. 7ला पहिला पडला विकेट. सचिन नाहीये. सचिन मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू. तिकडे संजय बाद झाला. पहिला बॉल हलक्या हाताने डिफेन्स करायचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. नकार आहे समोरून. प्रणव तात्रे ऑन स्ट्राईक. आता इथून स्ट्रायकिंग एंडला त्याला चान्स मिळेल कारण आतापर्यंत त्यानं एकही चेंडू खेळला नाही आहे. त्यामुळे आता इथून कशा पद्धतीनं बेटरली रंगेल आणि कसा फेस करेल कुणालला हे पाहण्यासाठी पिंट्या भाई आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. राजीव गांधीचं मैदान तिकडे 40+ आपण पाहतोय या सराव ते करतात. रेग्युलर 40+ मधून आता आपण त्यांना खेळताना पाहत नाही आणि इथून आपण जर विचार केला आज या मैदानामध्ये आपण पाहतोय कुणाल गोलंदाजीसाठी. हा बॉल बॉडीपासून दूर ठेवलाय प्रणय. आपण पाहतोय बॉलला पूर्णपणे बीट झालाय. टप्पा चांगला होता आणि त्यामध्ये ऍक्सेलरेशन देखील तेवढं छान. बॅट्समनला पूर्णपणे बीट केलं जात आहे. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. स्लोअर ओव्हरआर्म ॲक्शन राऊंड द विकेटना अँगल बनवत कोण बनवत गोलंदाजी आपल्याला होताना पाहायला मिळते आणि त्या बॉलला बाउन्स मिळता पाहता बॅट्समन देखील आता आपण पाहतोय आश्चर्याचा कडू धक्का झेलतात. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय राईट हँडेड बॅट्समन प्रणव तात्रे. लेदरचे चांगले धडे गिरवलेत. फेस करायचं टेनिस बॉलवरती. फुल टॉस बॉल फ्लिक केलाय. गॅप मधून स्ट्रोक. सुपर फटका. पॉवरफुल पंच. पिकअप शॉट. षटकार. मिळतंय. आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर जाऊ. मान्यवरांचं शुभागमन झालंय. एंडी परिसरामधील एक आपण पाहतोय पहाडी आवाज अर्थातच चांगले क्रिकेटचे खेळाडू देखील राहिले. दीपकभाई फडके विहीगर आणि त्यांचे सर्व सवंगडी मित्र या स्पर्धेसाठी व्हिजिट करतात. आपले स्वागत आहे. 15 धाव फलकावरती 1चा लॉस आहे. पाठलाग सुरू. 20 मध्ये 49ची गरज टीमला जिंकण्यासाठी. दुंदरे संघाच्या विरोधामध्ये खानाव टीम मैदानाच्या आतमध्ये जीजे स्पोर्ट. फ्लिक केलाय. फटका छान आहे. लॉंग लेग टार्गेट. लॉंग लेग मध्ये नो बॉलचा इशारा अंपायरचा. नो +4. नशिबाचा पंजा. 5 धावा. एकचा लॉस सध्या आपण पाहतोय आता इथे आणि एकचा लॉस काहीच मी म्हणेन त्यांना त्रासदायक नाहीये कारण ज्या पद्धतीनं पाठलाग करण्यासाठी प्रणय मैदानामध्ये आपण पाहतोय फलंदाजी करतोय. चांगल्या लयमध्ये येतोय. टोटल धाव फलकावरती आपण पाहतोय राऊंड फिगर मध्ये 20 लागल्यात. 20 बॉलचा खेळ बाकी आहे. 44ची गरज अजून जिंकण्यासाठी जीजे स्पोर्ट खानाव या संघाला. सेकंड राऊंड द विकेट. अँगल बनवत खेळलेत. मिस टायमिंग स्ट्रोक. हवेमध्ये बॉल झेलची चान्स. फ्रीटचा बॉल आहे त्यामुळे इथे खेळाडू आपण पाहतोय सुखरूप आहे. अमोलनं चांगलं जज केलं होतं. वेल जज कॅच देखील पकडली परंतु तिथे आपण पाहतोय प्रिव्हियस बॉल जो नो बॉल होता आणि त्या नो बॉल वरती आपण पाहिलं
तिथे आपण सर पाहिलं तर जरूर त्या खेळाडूला पुन्हा एकदा जिवंत मैदानामध्ये फलंदाजी करण्याची चान्स क्रिएट झाली. हलकंसं जीवनदान म्हटलं तरी चालेल, कारण स्ट्रोक खेळायचा होता हॉलमध्ये आणि त्या हिशोबानं आपण पाहतोय त्या खेळाडूचा प्रयत्न देखील पाहिला आपल्याला. छोटा खेळाडू आहे प्रणव तात्रे, अगदी कमी वयामध्ये आपण पाहतो. आणि जगदंबा इलेव्हन खानाव या संघामधून आपण पाहिलं की आरंभिक फलंदाज म्हणून आपण या खेळाडूला ओपनिंग ब्लास्टर ॲज अ ओपनर हा फलंदाजी करायचा. त्यामुळे त्याच्याकडे आपण पाहतोय या एक चांगला कॅलिबर आहे फलंदाजीचा. स्ट्राईक एंडला कॅप्टन कुल सचिन मुंडे. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा फ्लिक, लॉंग लेग टार्गेट, लॉंग लेगच्या दिशेमध्ये बॉल, सीमारेषेच्या बाहेर चौकार. धुंद्रेपाडा यांनी, परंतु या सेकंड ओव्हरमध्ये जो गोलंदाज आहे त्याला आता इथून मात्र पनिश केलं जाईल आणि या सामन्यापुरती तरी मी म्हणेन आता इथून त्याला गोलंदाजी करता येणार नाही आहे. अमोल चौधरीला आता आपण पाहतो रिप्लेस जागा मिळते. शेवटचा एक बॉल बाकी आहे. जीजे स्पोर्ट खाणावं 19 मध्ये 38 धावांची गरज, 12च्या सरासरीला धावा बनवण्याची आवश्यकता भासली आहे. स्ट्रायकिंग एंडला सचिन मुंडे ज्यांना आपल्या बॅटमधून 2 मध्ये 5 धावा आपल्या संघासाठी दिल्या, तर 4 मध्ये 11 वरती प्रणय तात्रे नाबाद खेळतोय. 26 ला 1 विकेट आपण पडताना बघितली आहे. इथून बॅटिंग करत असताना जीजे स्पोर्ट खानाव या संघाची यंगस्टार खानाव संघ अंडर-20चे खेळाडू, त्यामध्ये 2 सिनियर खेळाडूंचा आपण पाहतोय भरणा. त्यातील एक बाद झालाय, दुसऱ्यावरती आता संपूर्ण जबाबदारी आहे. स्लो बरोबर ऍक्शन, बॉल रिलीज, फॉलो मध्ये स्वतः धावतायत. सचिनकडे डोला त्यांचा, परंतु नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जरूर डेंजर एंडकडे होते. कुठली जोखीम उचलली नाही आहे इथे खेळाडू अमोलनं. ॲज अ बॉलर म्हणून आपण पाहतो शेवटचा चेंडू आपण पाहिलं, त्यानं 1 धाव देणारा टाकलाय. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ, पॉवर प्ले ज्यामध्ये P1 आणि P2 हे संपले. टोटल धावा धाव फलकावरती आपण पाहतोय 27, त्यामध्ये 13.50च्या सरासरीनं 1 गड्याचा मोबदला मोजलाय जीजे स्पोर्ट यंगस्टार खानाव या संघानं, ज्यामध्ये आपण पाहिलं संजू पाटील हा फलंदाज बाद झालाय. पाठलाख धावांचा आपण पाहिला, ज्यामध्ये पॉवर प्ले मध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या. आणि त्यानंतर या ओव्हरला आता पूर्णपणे कॅपिटलाइज केलंय. P2ला कॅपिटलाइज केलं धावांचा पाठलाग करण्यासाठी. आता थोडंसं आपण पाहतोय सोपं होऊन जात आहे, परंतु त्यामध्ये एक गोष्ट अजून इम्पॅक्ट टाकणारी आहे. आणि ती गोष्ट कुठली आहे तर आपण पाहतोय गोलंदाज रोशन करमेलकर, जो आपल्या पॉवर प्ले मध्ये षटक हाताळताना पाहायला मिळाला, त्याच्याकडे अजून एक स्पेल बाकी आहे. कारण एक खेळाडू ज्यामध्ये आपण पाहतोय त्याला 2 स्पेल टाकण्याची संधी आहे. मग त्यामध्ये मी म्हणेन ही इम्पॅक्टेबल गोष्ट आहे. शेवटच्या 12 मध्ये कटलं समीकरण असेल हे पाण्याजोगं असेल, कारण यंगस्टार खेळाडू आहेत दोन्ही संघाच्या आतमध्ये, त्यामुळे त्यांची गोलंदाजी कशी होईल याचा थोडा अंदाज बांधणं थोडं कठीणच असणार आहे. रोशनकडे चांगला एक्सपिरियन्स आहे आणि चांगला कॅलिबर देखील. त्याच्यावरती दारोमदार टीम दुधरेपाडाची समोर फलंदाज आपण पाहतोय सचिन मुंडे. सचिनसाठी बॉल लेटकट केलाय. फर्स्ट स्लिपला फिल्डिंग चांगलं स्टॉप केलं रोहिदास खारोडकर यांनी. या मैदानावरती उतरण्यासाठी सर्वाधिक जास्त प्रयत्न रोहिदास खारोडकर यांनी घेतले होते. आणि जेव्हा आपण त्यांना संपूर्ण टीम सांगितला, एंट्री फीजचं पॅकेज सांगितलं, त्या सगळ्या गोष्टी ते म्हटले की आम्ही निडर होऊन खेळणार, आमचे खेळाडू नवीन आहेत परंतु आम्ही भेटणार, मैदानामध्ये उतरणार. ते म्हणतात ना 100 वेळा हरलो तरी मैदानामध्ये उतरायचं सोडणार नाही. हे क्रिकेट आहे, हे क्रिकेट आम्ही अनुभवल्याशिवाय जगणार नाही आणि जाणारही नाही. हे सांगत असताना त्यांचा क्रिकेट सुरू आहे मैदानामध्ये. लेफ्ट हँड वर्सेस राईट हँड कॉम्बिनेशन, रिव्हर्स पुल सक्सेसफुल. प्रणव तात्रे छोटा पॅकेट आणि बडा धमाका, पॉकेट साइज डायनामाइट मैदानाच्या आतमध्ये. स्विच ऑन स्विच केला बॉलला, षटकार. कॅरीबर आपण पाहतो आता इथून तो दर्शवतोय. विशाल लिसले यांनी आता आपण पाहतोय त्यांना नजर कैदीमध्ये जरूर कैद केलंय आणि त्यांच्याकडून आता जो स्ट्रोक लगावला गेला त्यांच्याकडून प्रणवसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय.
पा फिरून खेळले होते स्विच, त्यानंतर स्टिच, बॅटच्या परफेक्टली मिडलला बॉलला घेतलं आणि 6 धावा देखील पाहायला मिळाल्या. पॉकेट साईज डायनामाइट डिफेन्स केलाय. फॉलो 3 मध्ये रोशन पहा तिकडे बॉलला अडवले चांगल्या पद्धतीनं. फॉलो 3 मध्ये संधी होती वन बाउन्स बॉलला कलेक्ट करण्याची, हाय जंप लगावली आणि बॉलवरती आपण पाहिलं चांगल्या पद्धतीचं तिथे गॅदरिंग पाहायला मिळालं. डॉट बॉल येतोय, डॉट बॉलला थोडासा प्रेशर. 15 मध्ये 30 धावांची आपण पाहतोय. आता गरज आहे टीम खानावला जिंकण्यासाठी. हा शॉट इम्पॅक्ट टाकणार असणार आहे का? फिल्डर तिकडे आपण पाहतोय आणि त्यांच्याकडून मिस्टेक, फंबल झालेत. अभिषेक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, फाईन स्ट्रोक आणि फाईनच्या दिशेमध्ये धावा 4 चौकार. चौदा चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 14 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. 38 धावा झालेत धावफलकावरती. क्लीन बोल्ड, फ्रस्ट्रेशन बॉलवरती यष्टा उद्ध्वस्त. रोशन करमेलकर ज्या गोष्टींसाठी परिचयित आहे त्याचा परिचय देतोय. खोलात टाकलेला बॉल सरळ आपण पाहतोय, लाकूड तोड गोलंदाजी आणि त्यामध्ये हा धक्का बसलाय टीम खानावला. प्रणव तात्रे या नावानं महत्वाचा गडी गारद झालाय आणि मोठा धक्का. अडतीस धावा धावफलकावरती 2 गड्यांचा मोबदला. विकेट पडल्या, दडपण थोडंसं क्रिएट झालं, यात काही मात्र शंका नाही आहे. 13 मध्ये 26 पाहिजेत. कसा होईल खेळ याकडे लक्ष आहे सगळ्यांचं. रोशन मैदानामध्ये ओद विकेट गोलंदाजी, फिरून खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. बीट झालाय फर्स्ट स्लिप मध्ये फिल्डर ऋषिकेशला चकवा देत बॉल निघून गेलाय. धावा येतील 4. पंचांचा इशारा, 22 चौकार. मोबदला आहे. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आता टीम खानावला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकेट पडली. प्रज्वल पाटील आता इथून नवीन फलंदाज म्हणून उतरलाय. सचिन मुंडे याच्यावरती जबाबदारीचं ओझं आहे. आपण पाहतोय टॉप ऑर्डरला फलंदाज मैदानामध्ये आलाय. मधल्या फलीमध्ये प्रज्वल पाटीलला संधी मिळाली आहे. प्रज्वल पाटील आपण पाहिलं की जो गोलंदाजीसाठी एक चांगला गोलंदाज ओळखला जातो. आता इथे आपण जर विचार केला फलंदाजीचा आणि त्या फलंदाजीमध्ये कशा पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन टीमसाठी हा खेळाडू देईल याकडे जरूर सर्वांचं लक्ष. सचिन मुंडे आणि संजू पाटील या 2 खेळाडूंबद्दल सांगायचं झालं तर मग आपण पाहतो नियमितपणे
अपकमिंग यंगस्टरला संधी ते देतात आणि आजही आपण पाहतो त्यांनी तीच गोष्ट आणि त्याच गोष्टीतील पुन्हा एकदा जिवंतपणा टिकवून ठेवला मैदानाच्या आतमध्ये आणि म्हणूनच कॅप्टन कूल हा टॅग आपण पाहतोय दोघांना दिलेला आहे. दोन्ही आपण पाहतोय तशाच पद्धतीचे खेळाडू आहेत आणि आज दोघांचं कौतुक जरूर करणं गरजेचं आहे कारण अपकमिंग जे इमर्जिंग प्लेयर आहेत अंडर-20चे खेळाडू त्या दोघांना आपण पाहतोय एकत्रित येऊन त्या संपूर्ण टीमला घेत ते मैदानामध्ये उतरलेत. मंचावरती आपण पाहतोय छत्रपती ट्रॉफीचे आयोजक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांचा पूर्ण देखावा आपण पाहतो एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जनमानसांमध्ये त्यांना पोहोचवण्याचं काम सुरू आहे. 42 धावा 2चा लॉस आहे. पुढचा बॉल हवेत खेळायचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक फिल्डर पोचेल का प्रश्न होता. बॉल हवेत जरूर होता. एक रन तिकडे पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा बघा सहजरित्या पूर्ण होत आहेत. सार्थक चौधरीला आणलंय गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 4 साठी पहिल्या बॉलवरती 2 झाली आहे सुरुवात. 2 धावसंख्या 44 या आकड्यावरती आपण पाहतोय. 2 गड्यांचा मोबदला सध्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतोय. पाठलाग जो आहे तो 64चा असताना 11 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 11 बॉलमध्ये गरज आहे टीमला जिंकण्यासाठी 20 धावांची. जादूच्या आकड्यांचा खेळ टेनिस क्रिकेट ज्यानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलाय आणि वेध लावलाय. खोलात टाकलेला बॉल सचिनसाठी. सचिन मात्र पूर्णपणे बीट बॉडीपासून दूर ठेवलं होतं. यष्टांच्या मागे बिहाइंड द स्टंप रोशन करमेलकर चांगली विकेट किपिंग ॲज अ विकेट किपर म्हणून करतायत आणि तितका चांगला कानमंत्र देखील आपण पाहतोय गोलंदाज सार्थक चौधरीसाठी. चांगला गोलंदाज वेग चांगला आहे खेळाडूकडे. चांगली हाईट तिचा पूर्णपणे वापर करतोय. त्यामध्ये रनवे देखील आपण पाहतोय छान लॉंग राईन अप आहे. रिलीजिंग ऑफ द पॉवर देखील तेवढी छान. बॅटच्या मधोमध सचिन मुंडेचा क्लास ऑन साइडला फ्लिक केलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अनजान बनकर आया कर तो इस हमारे गाव में मेहमान बनकर आया कर. तुम्ही पुन्हा पुन्हा या मैदानावरती आणि तुमच्या या पद्धतीच्या फटक्यांचं दर्शन आम्हाला द्या अशी आता मात्र इथून आस लावून बसला आहे खानाव गावचा संपूर्ण समीक्षक आणि प्रेक्षक वर्ग. सचिन मैदानाच्या आतमध्ये 9 मध्ये 14ची गरज. खोलात टाकलेला बॉल फॉलो थ्री मध्ये स्वतः गोलंदाज. कहाणी में ट्विस्ट इम्पॅक्ट टाकणारा बॉल आहे. मॅचला कलाटणी देणारा बॉल आहे. काय मात्र शंका नाही आहे. कहाणी अजून बाकी आहे कारण या कहाणीच्या आपण पाहतो अजूनही धाग्या दोऱ्यांना वळण द्यायचं गोलंदाजाच्या हातामध्ये आणि त्याचा तो कॅलिबर तो मेंटेन ठेवतो मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंगची विरचना ज्यामध्ये आपण पाहतोय अगदी आपण जर विचार केला थर्ड मॅन आतमध्ये कव्हरला देखील जो खेळाडू तो थोडासा लॉंग ऑफकडे सरकवलेला आणि त्यामुळे जो मारा आहे तो फ्रंटला या खेळाडूसाठी ठेवलाय त्यांनी. खेळाडूचा अस्मिता आणि त्याचा कॅलिबर सर्वांना माहिती आहे. समोर आहेत गोलंदाज सार्थक तर सचिन मुंडे. हा बॉल फुल टॉस लेंथ फिल्डर आहेत चांगली फिल्डिंग. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. इतक्यानं आपण पाहतोय हा सामना सोडणारे नाही आहेत. इथे आपण पाहतोय खेळ मैदानाच्या आतमध्ये तसाच रंगलाय. 50 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्या होत्या. त्यापुढे आपण पाहतोय 2 धावा ऍड केल्या जातात. 52 धावा धावफलकावरती. टीमच्या 7 मध्ये 12ची गरज. अभिषेक बोलाडे यांना आपण पाहतोय तसेच करण जांभले आणि सतीश दादा निरेपाडचे यांच्याकडून आपण पाहतोय खानाव संघाला भरपूर शुभेच्छा. तिकडे क्लोज एन्काउंटर डेंजर एंडकडे प्रज्वल पाटील. कहाणी में ट्विस्ट विकेट गहाल होतीये. धावचित्त्या स्वरूपात धक्का आता इथून आपण पाहतोय टीम जीजे स्पोर्ट खानावला फलंदाज बाद. 1 विकेट आपण पाहतोय मधोमध्ये आले. 53ला हा फटका बसलाय 3रा टीम खानावला. या मॅच मध्ये अजून भरपूर काही बाकी आहे कारण 6 चेंडूंचा खेळ तिकडे आपण पाहतोय वाचलाय आणि 6 मध्ये 11ची गरज आहे आणि त्यामध्ये सेट बॅट्समन नॉन स्ट्रायकिंग एंडला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय अर्थातच जय भगत. अभिभाई बोलाडे महालुंगीचे या सामन्याचा आनंद घेतात. करण जांभले आपण पाहतोय चिंचवलीच्या सामन्याचा आनंद घेत आहेत.
आणि सतीशभाई नेरेपाड्याचे आपण पाहतोय या सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्याकडून टीम खानावसाठी आता भरपूर शुभेच्छा आल्यात. खास करून सचिन मुंडेचा हा खेळ ते आता ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून बघतायत. मॅचवरती सगळ्यांच्या नजरात भरपूर सारा प्रेक्षक वर्ग, कोणी दुंदरेपाडामधून आपण पाहतोय आपल्या संघासाठी बेस्ट विशेष देतोय, तर कोणी आपण पाहतोय इथून आस लावून बसलाय, कोणी आपले आपण पाहतोय देव पाण्यात ठेवलेत हा सामना जिंकण्यासाठी. कारण जे इमर्जिंग स्टार खेळाडू जेव्हा मैदानामध्ये उतरतात त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण पाहतो बहुतांश मंडळी गावातील आपल्याला पाहायला मिळते आणि सगळ्यांच्या हृदयाचे ठोके आता वाढत चाललेत. सामना तितकाच कठीण बनत चाललाय, सामना तितकाच आपण पाहतो रोमांचक होत चाललाय मैदानाच्या आतमध्ये. दोघांमध्ये तालमेल बसलेला नाहीये कारण एक नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय, तर दुसऱ्या बाजूला नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल चैतन्य चौधरी. जरा फिल्डिंग सेटअप आपण वारंवार चेंज करू नका. रोशन थोडंसं आपण वेल कमी खर्च करा अशी विनंती आहे. मॅचकडे आपण जाऊ. 6 मध्ये 11 धावांची गरज, 53 धावा धाव फलकावरती 53 3 पडलेत. पाठलाग 11चा वाचलाय. पहिला बॉल चैतन्य गुडलाईनचा स्पॉट पकडलाय. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणतोय. माय कॉन्सन्ट्रेट अबाव बॉल अँड गुडलाईन, आणि गुडलाईनचा बॉल आता इथून इम्पॅक्ट टाकतोय. डॉट बॉल येतोय, प्रेशराईज केलं जातं इथून मात्र टीम खानावच्या जय भगतला. जय भगत म्हटला तर मग हा मी म्हणेन ताबडतोड फलंदाज आहे. अलौकिक प्रतिभा त्यांच्याकडे. मागील बॉलवरती सेकंड रन घेण्याचा जो निर्णय होता, सचिन नॉन स्ट्रायकिंग एंडला मी म्हणेन त्या गोष्टी मुलं थांबलेत. हा निर्णय योग्य होता का? सामना शेवटच्या मोमेंटला ज्या वेळेला हा प्रश्न पूर्ण रात्रीमध्ये विचारला जाईल. जय ऑनला खेळलेत, फिल्डर आहेत, बॉल अडवण्यासाठी चान्स बनल्या होत्या. अभिषेक आणि राहुल दोघांमध्ये बॅलन्सिंग चुकले आहे, कॉम्बिनेशन खराब, आणि आपण पाहतो हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. त्याच्या शुभेच्छा कामी येतात. बाप पंचांचं बोट आकाशाकडे, लाऊडला अपील, लाऊड शाऊट. अंपायरने त्या अपीलीला बोटावरती उचललंय आणि अंपायर सिग्नल. हा फलंदाज आपण पाहतोय, बाद त्यांनी केव्हाचाच दिलाय मित्रांनो. क्रिकेट हा सामना असाच आहे. कधी बाजू आपण पाहतो या बाजूनं वळते तर कधी बाजू त्या बाजूनं वळत्या. भरती ओटीचा सामना आहे, ऊन सावलीचा सामना आहे. या सामन्यामध्ये आपण पाहतोय या दोन संघामध्ये झालेली लढत आता जरूर आपल्याला एक वेगळा आनंद देते. तसं म्हटलं तर दुंदरेपाडा खानाव अशा अनेक साऱ्या बेडल आपण पाहिलाय. सध्याच्या घडीला जरी आपण त्यांचं अनालायसिस केलं तर खानाव सध्या भारी आहे. विजयामध्ये अनेक वेळेला मात दिल्या आणि कित्येक वेळेला आपण पाहिलं तर दुंदरेपाडा संघाने देखील त्यांना मात दिली. आज अपकमिंग संघ एकमेकांच्या विरोधात ही लढाई आपण पाहतो. अपकमिंग यंगस्टर वर्सेस यंगस्टर नाही आहे ही लढाई. आपण पाहतो दोन गावांमध्ये ही लढाई. आपण पाहतोय दोन गावांच्या क्रिकेटमध्ये आणि दोन गावाच्या प्रेक्षकांमध्ये. म्हणून याच आपण पाहतोय क्लासची चर्चा भरपूर राहिली आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आर्यन जाधवला संधी आता इथून. सचिनचे कानमंत्र आपण त्याला पाहतो. 3 मध्ये 5 ची गरज. स्ट्राइक एंडला समोर आपण पाहतो चैतन्य. हा चेंडू आपण पाहतोय पंचवाल आलेत. लाईन थोडीशी खराब, वाईटचा इशारा. अटॅक टाकेल ही गोष्ट 1 रनचं अंतर कमी करेल. 3 मध्ये 4 धावांची गरज आता इथून वाचून राहील. तसं म्हटलं तर कित्येक वेळा दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळलेत. कित्येक वेळा एकमेकांना 4 मुंड्या चित्त केलंय. कित्येक वेळेला खडे चाललेत, पाणी पाजलंय, आसमान दाखवलंय. आज पुन्हा एकदा त्यांची एकमेकांशी गाठ पडली आहे ठकाठका. नैमित्य आहे वाघाची वाडी करंडक 2025 पर्व जल्लोष शौर्याचा, आनंद युवा पर्वाचा. हा खेळ आहे तारुण्याचा.
जलसलत्या रक्ताचा जल्लोष आहे आणि तोच जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येकी डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतोय. या डॉट बॉलला आता अजून आपण पाहतोय संघ या मॅच मध्ये एंटर करत असताना दुंद्रेपाडा संघ 6 मध्ये 11 वाचवायच्या होत्या. मध्ये इम्पॅक्ट टाकण्यासाठी एक षटकार आला होता. त्या षटकारानं चित्र बदललं होतं सामन्याचं, परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये चैतन्य चौधरीचा आपल्याला कमबॅक पाहायला मिळाला आणि त्या कमबॅकनं या मॅचला आता एवढी इंटरेस्टिंग बनवली आहे जो मी म्हणेन आता समीक्षक वर्ग आपल्या गावातील सामने पाहायला मिळाले जे अपकमिंग सामने आहेत ते देखील या सामन्याला डोळ्यात तेल घालून पाहतात. इतका हा रोमांचक सामना आपण सर्वजण इथे एन्जॉय करतो. 2 मध्ये 4 ची गरज. सचिन मुंडे समोर आपण पाहतो. विजय महत्वाचा आहे आणि ते कानमंत्र देतात. हा बॉल आपण पाहतोय ऑनला खेळलं तिकडे 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी येतील का प्रश्न आहे सचिनचा. थांबण्याचाच मी म्हणेन विचार असावा आणि थांबावं लागेल. 1 मध्ये 3 सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे याचंच नाव आहे मित्रांनो क्रिकेट. तो ऐकत असता जयघोषांचे नारे नकोच विसरू कालगतीचे वारे. फटकार अचूक तू चेंडू या काळाचा आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा. निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला आणि हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. असं क्रिकेट मैदानामध्ये सुरू 1ला 3 ची गरज. असाच एक सामना या मैदानावरती झाला होता जिथे आपण पाहिलं जुई वर्सेस उसरली तो सामना होता. 1 मध्ये 3 पाहिजे होत्या आणि जयेश डांगरकर ऑन स्ट्राईकला असताना त्यांना आपण पाहिलं स्वतःवरती विश्वास दाखवला. अशीच धाव घेतली नव्हती. षटकार मारून तो सामना आपण पाहिला महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलनं फिनिश केला होता. इथे सचिन मुंडे हा कारनामा करेल की चैतन्य चौधरी जो अपकमिंग यंगस्टर आहे तो गोलंदाजी आपण पाहतोय आता इथून करत असताना बीट देईल समोरील खेळाडूला. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. श्वास घेताना जेवढा आतुर सगळा प्रेक्षक वर्ग आहे तुम्ही आम्ही आहोत. मॅच मध्ये रोमांचकता. 1 चेंडू 3 धावांची गरज. समोर सचिन मुंडे तर अपकमिंग यंगस्टर इमर्जिंग चैतन्य चौधरी. 1ला 3 गुड लाईन स्पॉट पकडून धरलाय फिल्डर आहेत आणि चांगला झेल. विजयाची मोहर उमटवली जाते. सामना जिंकलाय टीम दुंद्रेपाडा यांनी आणि हा सामना जिंकत असताना जल्लोष मैदानामध्ये. क्या बात आहे. काय सामना जोरदार होऊन जाऊ द्या नितीन. विनंती करतोय आपण ते प्राइस इथे येऊन घेऊन जायचंय. चांगली लढाई झाली अंतिम मोमेंट पर्यंत.